एनआयएनं देशभरात 30 ठिकाणी छापेमारी केली आहे। पंजाब, हरियाणासह 4 राज्यांमध्ये छापे टाकल्याची माहिती आहे। दहशतवाद प्रकरणामध्ये एनआयएची ही छापेमारी असल्याची माहिती समोर येते आहे। दहशतवाद प्रकरणामध्ये पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि चंदीगडच्या 4 ठिकाणी छापेमारी करण्यात आलेली आहे। तर एकूण 30 ठिकाणी एनआयएनं छापे टाकल्याची माहिती समोर येते। 4 राज्यांमध्ये ही छापेमारी सुरू आहे। एनआयए कडून ही देशभरामध्ये छापेमारी सुरू आहे। त्यामुळे आता या 30 ठिकाणी झालेल्या छापेमारी नेमकं काय समोर येणार ते बघावं लागणार आहे। येत्या काही दिवसांमध्ये लोकसभेची निवडणूक आहे आणि त्याच्या आधी एनआयएची ही छापेमारी पाहायला मिळते। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अक्षय मावळे हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अक्षय, काय सांगाल? एनआयएनं तब्बल 30 ठिकाणी देशभरामध्ये छापेमारी केल्याचं कळतंय। काय अपडेट्स आहेत या छापेमारीचे आणि कशामुळे ही छापेमारी केली जाते? छापेमारी करायला सुरुवात केली आहे आणि देशभरात 30 ठिकाणी ही छापेमारी सुरू आहे। पंजाब, हरियाणासह 4 राज्यांमध्ये हे छापेमारी सुरू आहे। आपण जर बघितलं तर आगामी लोकसभा निवडणूक असेल किंवा विधानसभा निवडणूक असेल, याच्यात देखील सुरक्षेच्या दृष्टीने ही छापेमारी केली जात आहे आणि संपूर्ण जे दहशतवाद असेल किंवा गुंड संबंध प्रकरणाच्या ज्या व्यक्ती असेल यांची देखील या ठिकाणी कसून चौकशी केली जात आहे आणि ज्या संपूर्ण पायाभूत सुविधा आहे, नक्षलवाद असेल किंवा इतर सुविधा असेल, यांना देखील उद्ध्वस्त केल्या जात आहे। सकाळपासून ही छापेमारी सुरू आहे, मात्र या छापेमारीमध्ये अद्याप तरी कुठेही वसुली केली गेलेली नाहीये। अगदी बरोबर आहे अक्षय। या छापेमारीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।